दादा आजचा 31 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवशी बऱ्याच तरुण भावांची पार्टी होते, पण मला स्वाभिमान वाटतो की मालेगाव सारख्या सिटीमध्ये सगळे तरुण भाऊ जर कीर्तनाचं आयोजन करतायत, भैया धन्य माता पिता याची का तुमच्या मनामध्ये भगवंताबद्दल आस्था आहे, प्रेम आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या 31 डिसेंबरला आणि अर्थात तो आपला सण नाही आहे, आपलं कॅलेंडरनुसार आजची ते इंग्रज लोक सोडून गेलेले तो नियम आपण पाळतोय, आपलं वर्ष बदललेलं नाहीये, आपलं वर्ष बदलतं गुढीपाडव्याला, असं मत मोहम्मद आपलं वर्ष बदलत नाही, ते इंग्रजांनी सांगितलं आणि ते आपण पालन करतोय त्याचा नियम. आणि जवळजवळ आपले ना स्वतःनं पटतच नाही, घर उघडण परायला लुगडा कारण सवय असं आपलं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. हो हा कोणीच बोलू नका, ते फक्त 10 मिनिटं सगळ्यांच्या पाया पडतो. 11 वाजलेले आहेत, मला 11:15 पर्यंत सांगता करायची आहे. कुणीही बोलू नका, कारण तुम्ही बोलल्याच्या नंतर मला 1 मिनिट इकडे तिकडे बघायलाच लागून जाते, म्हणून कोणी बोलू नका माय बापू. हो आजचा 31 डिसेंबर काही पोरं पार्ट्या करत असतील तर आजचा दृष्टांत तुमच्यासाठी तरुणांसाठी, जे तुमचे मित्र असतील त्यांना ऐकवा, जे घरी बसून ऐकत असतील ते ऐका. दादा दारू पिल्याच्या नंतर काही लोकांना वाटतं, मी मध्यंतरी बोलून गेलो की काही लोकांची मानसिकता असते की भैया जीना अगर जरुरी आहे तो पिना बहुत जरुरी आहे. दादा ज्या दारूला तुम्ही एवढ्या जवळून सोबती समजतात ती आपल्या आयुष्याला किती घातक ठरते. काय व्हायले बोलू नका, सगळे हिंदू भावांना पाया पडून विनंती आहे, कोणी बोलू नका. काही मित्र असे असतात की तुम्हाला भगवंताच्या मंदिरात नेतात आणि काही मित्र असे असतात की तुम्हाला बिअर बारमध्ये नेतात. बरं तुम्हाला सांगतो दारू किती घातक असते. आज बरेच भाऊ दारू पितील आणि किती भावांच्या घरामध्ये आज भांडणी होतील आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. दारू पिणाऱ्याला असं वाटतं, पहिला पॅक पिल्याच्या नंतर वाटतं मी दारू पितोय, दुसरा पॅक पिल्याच्या नंतर वाटतं मी दारू पितोय, नंतर तिसरा पॅक सांगतो तू नाही पित आता मीच तुला पितोय, मग तिसरा पॅक सांगतो मी आता तुला प्यायला सुरुवात केली, चौथा पॅक सांगतो तुझी इज्जत पितो, पाचवा पॅक सांगतो मी तुझ्या बायकोचा कुंकू हिरावतोय. म्हणजे प्रत्येक पॅक आपण सुरुवात अशी केली की आपण दारू पितोय, नंतर दारू आपल्याला प्यायला सुरुवात करते. आणि जर का तरुण भाऊ दारू पित असेल तर किती संसाराचं वाटोळं होतं लक्षपूर्वक आहे का. असाच एक दादा लहान लेकरांना म्हणा उठायचं असेल तर आताच उठून जा, ज्यांना उठायचं असेल जा उठून, पण आता मध्ये कोणी उठू नका, मला डिस्टर्ब करू नका. 10 मिनिटं फक्त, 10 मिनिटानंतर गरज जाणं शे तुमले. आणि तुम्ही म्हणत असाल तर आताच जे विठ्ठल करतो, काय करू हरी विठ्ठल विठ्ठल. काही मित्र चांगले त्या मंदिरात नेतात, काही मित्र आजही बिअर बारवर नेतात. मित्र सगळेच चांगले असतील असं नाही, मित्र सगळेच वाईट असतील असंही नाही. मित्र असावा की तो आपल्याला चांगलं शिकवणारा. फॉर एक्झाम्पल जर एखादा मित्र दारू पित असेल तर दुसऱ्या मित्रांना त्याच्या कानाखाली वाजवली, समजावं मित्र खानदानी आहे. आणि एखादा मित्र दारू पिऊन येतो, दुसरा मारतोय, त्याला तिसरा सांगते नको मारू रे, मोठाला ना पिराना समजले हो नीचे रे. मित्र तो असतो की मित्राला कधी चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही, कानाखाली वाजून माघारी फिरवतो, तो खानदानी मित्र असतो. हो आणि चांगले मित्र कधी चुकीचं काम करत नाही. मित्र जीवनाचा आधारही बनतात, आधारस्तंभही बनतात आणि मित्र संसाराचं वाटोळही करतात. तसाच एक दादा. आणि खरं सांगू का या दारूनं सत्यानाश केला 31 डिसेंबर. हो काही करतात आम मावशेला, सर्व पित्रे आम मावशा म्हणजे बेवडांचा सण आहे. 31 डिसेंबर म्हणजे बेवडांचा सण आहे, दारुड्यांचा सण आहे. दारू पिणारे एवढ्या खालच्या स्तराला जातात ना. आणि अजून तिसरं ठिकाण सांगतो, हळदीच्या बँडमध्ये एवढे लहान पोरं दारू प्यायला लागले ना. इथं बसलेल्या सगळ्या काकांना, सगळ्या मावशींना मला विचारावं वाटतंय, कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या लेकरांना दारू पिली पाहिजे? वाटतं का कोणत्या बापाला? कोणत्या मायला वाटतं माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे? तुमच्या पोरांना दारू नाही पिली पाहिजे असं प्रत्येक बापाला वाटतं, प्रत्येक मायला वाटतं. पण तुमच्या पोराच्या लग्नात किंवा तुमच्या पोरीच्या लग्नात तुम्ही दारू आणतात आणि दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात, कितपत योग्य आहे? तुम्ही लग्न करतात, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीच्या नियमानं जर बघितलं तर लग्न म्हणजे नुसतं लग्न नाही, तो एक यज्ञ. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवत असाल, मला नाही वाटत तुमच्या लेकरांचा संसार सुखात जात असेल. दादा माफ करा, हा माझं जरा रोकडा काम आहे. हा त्या यज्ञामध्ये जर दारू पाजून नाचवशाल तर आपल्या लेकरांचा संसार सुखात जात नाही. म्हणून सगळ्या मायबापांना विनंती असेल की हळदीमध्ये दारू पाजू नका. ते कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण या हळदीच्या बँड पासून 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. रस्त्यानं चालायचं ना, बरीच पोरं दारू पिलेली दिसतात. काही तर 20-20, 22-22 वर्षाची पोरं रस्त्याला दारू पिऊन पडलेले असतात. महाराज बघून अंतकरण जडतो. अरे हीच ती भूमी आहे का ज्या भूमीमध्ये राजे छत्रपती शिवरायांनी जन्माला यावं? हीच भूमी आहे का जिथं बापानं सांगावं लेका तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल, आणि बापानं सांगितल्याच्या नंतर 14 वर्षाच्या वनवासाला जावं लेकानं? ही आपल्या हिंदू धर्माची आणि भारताची संस्कृती आहे. आणि त्याच पोरांनी ज्या भारतामध्ये जन्माला आलेल्या, ज्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत जन्माला आलेल्या त्या लेकरांनी दारू पिऊन बापावर हात उचलावा, माईवर हात उचलावा, ही आपली संस्कृती आहे. 15-15, 16-16 वर्षाची दारू प्यायला लागली पोरं. एक मुलगा दारू प्यायला लागला,
15-16 वर्षाचा पोरगा दारू पितोय. त्याचा मित्र पडत पडत गेला, बापाला सांगितलं काका तुमचा बाडू दारू पितोय हो. बाप गेला, मुलगा दारू पितोय. बाप जवळ केला, पोराच्या कानाखाली वाजवली, अक्कल आहे का तुला? अरे तुझ्यासाठी मी राबराबायलो लेखान, तू दारू पितो यार, तुझी वय तरी आहे का? मी पूर्ण आयुष्य खर्च केलं रे, फक्त तुझं बरं व्हावं, तू कोणाकडे हात पसरवायला नाही पाहिजे एवढ्यासाठी मी दुसऱ्याच्याकडे काबाड कष्ट करतोय, हाडाची काढ रक्ताचं पाणी करतोय, लेखान तू दारू प्यायला लागला. बापानं कानाखाली वाजवली, पोराला घरी आणलं. थोडे दिवस गेले, बापाला वाटलं वय तेवढी बुद्धी असते, चुकला असेल. बापानं तो गुन्हा पोटात घातला. थोडे दिवस झाले, पुन्हा मित्रांच्या सोबत गेला, पुन्हा दारू प्यायला लागला. अजून दुसरा मित्र आला पडत पडत, त्यानं सांगितलं काका तुमचा बाडू की नाही दारू पितोय? बाप गेला, तोपर्यंत बाडूनं जास्तीच दारू पिऊन ठेवले होते. बापाला असं वाटलं मागच्या वेळेस कानाखाली वाजवलं, घरी आला, आजही याच्या कानाखाली वाजवतो, घरी आणतो आणि याचं दारू पिणं बंद करतो म्हणला. बाप मारायला गेला, दारूच्या नशेत बापाची गचंडी धरली आणि बापालाच हात उचलला. बाप रडत रडत घरी आला, पत्नी स्वयंपाक करत होती, पत्नीच्या जवळ बसला, म्हणले बघ ज्या लेकासाठी तू पण आणि मी पण राबराबतो त्या लेकानं दारू प्यावी. अगं दारू पितोय, मी बोलायला गेलो, माझी गचंडी धरली. ज्याच्यासाठी मी एवढं कष्ट करतोय त्यानं मला मारायला उठावं. बस ज्याच्यासाठी जीवन जगत होतो त्यानंच मला बेइज्जत केलं, आता मला जगायची इच्छाच मरून गेली. म्हणले त्याच्यापेक्षा आत्महत्या करून मरतो. आणि प्रत्येक पत्नी पतीला सपोर्ट करते. धनी मुलगानं काही चूक केली तुम्ही आत्महत्या करायचं सांगताय? हो, पोराने जर मांदी वर्षी केली तर मांदी कापून फेकता येत नाही ना. मुलगा चुकला, त्याची वय तेवढी बुद्धी आहे, जाऊ द्या ना. जर तुम्हाला वाटतंय आपला पोरगा दारू प्यायला लागला तर एक पर्याय सांगू का? म्हणले सांग ना. हो, ते एखादी मुलगी बघा चांगली आणि त्याचं लग्न करून टाका, बायको आल्याच्या नंतर पोरं सुधारतात म्हणले. सुंदर मुलगी बघितली, लग्नही केलं. लग्न केल्याच्या नंतर बाई आली. लग्न झाल्याच्या नंतर थोड्या दिवसाच्या नंतर तिच्या लक्षात आलं की भैया बाई ग ज्याच्यासोबत लग्न झालं तो तर दारू पितोय. पण मुलगी ही कदाचित संस्कारी होती, ती विचार करते हा दारू पितो, याला घाबरून जर का मी घरी निघून गेली माहेरी तर माझ्या आईवडिलांना, भावकीतले लोक, नातेवाईक आणि गावातले लोक बोलबोल करतील, अरे तुझी पोरगी संसार केला नाही, घरी येऊन बसल्या. हे वाक्य माझ्या मायबापांना ऐकावं लागेल आणि माझ्यामुळे ते मायबापांची मान खाली जायला नको. हा दारूडाय ना, थोड्या दिवसाच्या नंतर याची दारू सुटेल. म्हणले राहू दे, करते याचा संसार, आज ना उद्या याची दारू सुटेल म्हणले. बरेच दिवस निघून गेले. संसारात काय असतं ना, हा ते काल चक्रचा आहे. संसारामध्ये आता एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, 2 लेकरं येतात. पोरगा 8 वर्षाचा आणि मुलगी 6 वर्षाची. तो नवरा आला बायकोकडे, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाईनं ठाम निर्णय घेतलेला होता. आतापर्यंत माझ्या नवऱ्याचं ऐकलं, त्याचा मान सन्मान केला, पण आता कुठंतरी थांबलं पाहिजे. नवऱ्यानं सांगितलं मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते धनी कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीच्या पैशातून तुम्ही दारू प्यायला पैसे मागता, तुम्हाला लाज नाही का वाटत? बोलू नका मायबाप, बोलू नका. कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतो मला शहाणपणा शिकू नको म्हणले, मला दारू प्यायला 100 रुपये दे. बायको म्हणते आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं, आता तुमच्या मनासारखं होणार नाही. 2 लेकरं आहेत म्हणले सोन्यासारखी, पोराचं शिक्षणाचं काय, या मुलीच्या लग्नाचं काय ते बघा ना. हो, या दारूमध्ये ठेवलंय तरी काय? बायको समजवत होती. नवरा बायकोचा वाद चालू या, त्याच्यात त्या दारुड्याचा एक मित्र होता, त्यानं बघितलं, का रे दादा काय झालं? काय नाही म्हणले, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागितले दारू प्यायला, माझ्या बायकोनं मला 100 रुपये नाही दिले. हा पण नालायकच होता त्याचा मित्र. तुझ्या बायकोनं तुला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले, तुझी बायको तुझं ऐकत नाहीये, हे जर माझ्या बायकोनं बघितलं, ती सुद्धा तुझ्या बायकोसाठीच मला विरोध करेल. म्हणून एक काम कर, तुझ्या बायकोनं पुन्हा तुला हा प्रश्न केलाच नाही पाहिजे, याच्यासाठी 100 रुपये माझ्याकडनं घेऊन जा, दारू पिऊन ये, आणि तुझ्या बायकोनं तुला का पैसे दिले नाही म्हणून केस धरून तिला मार. या नराधमानं 100 रुपये घेतले, दारू प्यायला निघून गेला. दारू पिऊन आला, बायकोची केस धरली, फरफडत भर चौकात आणलं आणि चौकात आणून बायकोला मारायला सुरुवात केली. बायकोला मारतोय. बाई म्हणते धनी मी हिंदू धर्मात जन्माला आली, पती तो परमेश्वर असतो, तुम्ही मला 4 भिंतीच्या आड मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू. धनी मी तुमच्या पाया पडते ना, नका ना मारू. अहो बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, धनी नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. पूर्ण गावातील लोक मला बघतायत, सगळ्या गावाच्या लोकांच्या समोर तुम्ही मला मारतायत. हे लोक काय विचार करतील? या पोरीचा असा कोणता गुन्हा आहे की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय? धनी हो नका ना मारू, तुमच्या पाया पडते. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरानं पाय धरला, एकीकडनं पोरीनं पाय धरला. बापाला सांगायला लागले पप्पा नका ना मारू माझ्या माईला. दारूच्या नशेमध्ये पोराचं शर्ट धरलं, पोरीची केस धरली, दोघं लेकरांना दोघं साईडनं फेकले, पुन्हा लाकूड घेतलं, बायकोवर धावून गेला, बायकोला दना मारतोय. बाई म्हणते धनी 4 भिंतीच्या आडमध्ये मला मारून टाकलं असतं तरी मला काही वाटलं नसतं, पण तुम्ही भर चौकात मारताय, पूर्ण गावातली लोक बघतायत, लोक मला कोणत्या नजरेनं बघणार? या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय? हो बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, धनी नका ना मारू. समजावत्या, पण हा नराधम मारणं बंदच करत नाही. बाई म्हणते बस
लग्न झालं तेव्हापासून दारू पितोय. समजवते दारू पिऊ नका, तरी दारू पिणं बंद होत नाही. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत तरी सुद्धा दारू पिणं सोडत नाही. या दारुड्याचा संसार करता करता मला आता कंटाळा आला, बस झालं, मला आता याचा संसारच नकोसा वाटतोय. म्हणले आता जीवच ठेवायचा नाही. बाईनं अरण्याचा मार्ग धरला, शेतात गेली आणि वीजचा डब्बा होता, पॉयझनचा डब्बा होता, कापसावर मारण्याची फवारणी मारण्याचा तो डब्बा होता का, ते औषध घेतलं. आता औषध पिणार, विष प्राशन करणार. पण नजरेच्या समोर चिमुकली 2 लेकरं आली. बाई ग, माझा 8 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी आहे. जर का मी आज विष प्राशन केलं, माझ्या लेकरांचं काय होणार आहे? मग आजच्या दिवस घरी जाते, माझ्या लेकरांना माझ्या हातून काहीतरी गोडधोड करून खाऊ घालते, नंतर काय करायचं ते करते म्हणले. येणारा धमाना घरात काहीच राहू दिलेलं नाही. येणारा धमाना घरात काहीच राहू दिलेलं नाही. बाई म्हणते आता काहीच नाही, पण लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा आहे. बाई दुकानदाराकडे गेली, दुकानदाराला सांगितलं, दादा माझ्याकडे 1 रुपया नाही आहे, पण माझ्या लेकरांना पुरणाची पोळी खायची इच्छा मनात आहे. दादा थोडासा गुडाचा खडा, थोडीशी डाळ द्या हो. मी कुठेही मजुरीला जाईल आणि माझे पैसे आले का तुमचे पैसे चुकते करते, पण मला आज माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा आहे. महाराज दुकानदाराकडनं उधार वस्तू आणल्या. उधार वस्तू आणून पुरणाची पोळी बनवली. पोरीला आणि पोराला दोघांना जवळ धरून बसली. या बाई डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. पुरणाची पोळी उचलली आणि तो घास लेकराला भरवत्या, दुसरा घास पोरीला भरवत्या आणि दोघं लेकरांना सांगते, लेका उद्या जर या जगात मी नसेल ना बेटा, तर स्वतःला समजून घेशाल रे. पोराला सांगते, दादा उद्या जर जगात मी नसेल ना, तर ही तुझी बहीण नाही, ही तुझी मुलगी असेल, कारण तुझ्यापेक्षा 2 वर्षानं लहान आहे. आणि पोरीला सांगितलं, दीदी ऐक ना बाळा, तुझा दादा जर तुझ्यावर रागवला ना, त्याच्या बोलण्या का नको जाशील का, हा तुझा भाऊ नाही, तुझा बापच असेल. डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते. अश्रूने ओली चिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते पुरणाच्या पोळीचा. दोघं लेकरं मायचं रडणं बघून सांगतात, आई तू अशी कधी नाही सांगायची, आज अशी अचानक काहून बोलते ग. माईनं सांगितलं, लेका माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुडा आहे रे, कधी फुटन काही सांगता येत नाही. लेका तुम्ही एकमेकांना समजून घेशाल रे. दोघं लेकरांना माई समजवत्या आणि तशा वातावरणामध्ये तो नवरा पुन्हा दारू पिऊन आला. बायकोला म्हणतोय, मला जेवायला वाढ म्हणले. पुरणाच्या पोळीचा ताट त्या बायकोनं ठेवला समोर. पुरणाची पोळी बघितली, उचलला ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकलं. बायकोला पुन्हा रागवायला लागला. म्हणले, का ग दारू पिल्याच्या नंतर काय जेवायला लागतं, तुला माहिती नाहीये का पुरणाची पोळी का बनवली. पुन्हा बायकोला मारतोय. बाई म्हणते, घरात काहीच राहू दिलं नाहीये. अरे घरात काही नसताना मी तुला पुरणाची पोळीचं ताट बनवते, पुरणाची पोळी खाऊ घालते, तरी मला मारतोय. कुठंतरी तू चौकात मारलं ते दुःख मी विसरली असती, पण अजून येऊन पुन्हा मारतोय. बस नाही करायचं मला, याचा संसारच नाही करायचा. दादा नवऱ्याला बाहेर बेड टाकलेला, खटिया टाकलेली अंगणामध्ये, दोघं लेकरांना पुढच्या रूम मध्ये बाई धरून झोपल्या. एकीकडनं मुलगा आहे, एकीकडनं मुलगी आहे. कदाचित त्या लेकरांची माईजवळ झोपायची शेवटची रात्र असावी. दोघं लेकरं झोपलेले आहेत. ऐन मध्यम रात्र बाई उठली, आतल्या रूम मध्ये गेली आणि विषप्राशन केलं आणि भिंतीच्या आडमध्ये पडलेली आहे. सकाळी 7 वाजेला मुलगा उठला, इकडे तिकडे शोधतोय, माय काही दिसत नाही. माय तर माझ्याजवळ झोपली होती, आमच्या जवळ होती, माय गेली कुठं. इकडे तिकडे शोधतोय, माय काही दिसत नाही. आई हे आई, आईचा आवाज येत नाही. घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय पडलेली आहे. आता 8 वर्षाच्या पोराला काय जगणं आणि मरणं यातलं अंतरच कळत नाही. त्या पोरगाला असं वाटलं, माई माझी इकडे येऊन झोपली. मायला उठवायला लागला, आई ए आई, अगं उठ ना. आई तू माझ्या जवळ झोपली होती, दीदी जवळ झोपली होती, इथं काहून येऊन, इथं काहून झोपली. आई अगं उठ ना. आई तू तर आमच्या जवळ झोपली होती ना, इथं काहून येऊन झोपली. आई जिवंत असेल तर त्याला रिप्लाय देईल, उत्तर देईल, आन्सर देईल, नाही का. पण आईच नाही आहे. पण त्या लेकराला काय करताय, माय मेली म्हणून आईला उठवतोय. आई अगं उठ ना. आई तुला माझी दया नाही का ग येते. आई अगं उठ ना. आई आमच्याकडनं असा कोणता गुन्हा झाला ग, आई काहून झोपली. आई अगं उठ ना. पोरगा जोरा जोरात आईला आवाज देतोय. त्याचा रडण्याचा आवाज त्याच्या 6 वर्षाच्या बहिणीनं ऐकला आणि ती 6 वर्षाची बहीण सांगते, दादा का रे काय झालं. काय नाही ग बाई, आई तर आपल्याजवळ झोपली होती, आई अचानक इकडे या रूम मध्ये येऊन झोपली. आईला मी 1 तासापासून उठवतोय, आई उठत नाही. आई दीदी आईला 1 तासापासून उठवतोय, आई उठत नाही. बाई आई माझ्यावर रागवली असेल, दीदी तू तरी उठव ग, तुझा आवाज ऐकून तरी माई उठल, माई तुला जास्त लाड करायची. हे बाई दीदी तू माईला आवाज दे ना. ती 6 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई आई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का ग. माई अगं उठ ना. दोघं लेकरं लहान, त्यांना जन्म आणि मरण यातलं अंतर कळत नाही. दोघं लेकरं रडत होते, जोरात जोरात माईला उठवता. त्या दोघं लेकरांचा रडण्याचा आवाज गल्लीतल्या बायांनी ऐकला. गल्लीतल्या बाया जमा झाल्या. म्हणले, का रे बाळा काय झालं. मावशी माझी आई आमच्याजवळ झोपली होती, कधी उठून या रूम मध्ये आली, आता आम्ही उठवतोय माझ्या माईला, आमची माई उठत नाही. मावशी कदाचित आमची माई आमच्यावर रुसली की काय. हे मावशी आमचा आवाज ऐकत नाही, आमचा आवाज ऐकून उठत नाही. मावशी तुम्ही तरी आवाज द्या ना, माझ्या माईला उठवा ना. ओ मावशी
सगळ्या गल्लीतल्या बाया बोलायला लागल्या, अगं काय बाई आहेस, तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला दया नाही का ग येत? बाई अगं उठ ना. आजी माई जवळ आली, त्या बोलणाऱ्या बायांना सांगायला लागली, पोरी हो तुम्ही त्या बाईला उठवताय पण तुम्ही चेक तर करा ती मेली का जिवंत आहे. म्हातारी जवळ आली, बाईची हाताची नाडी चेक केली, हाताची नाडी बघितली आणि हातच सोडला आणि त्या रडणाऱ्या पोरांना जवळ घेतलं आणि त्या पोराला सांगायला लागली, दादा ए बाळा तुझ्या माईला उठवतोय ना? म्हणे हो आजी. तुझी माई आता उठणार नाही का ग आजी? दादा तुझी माई तुम्हाला कायमची सोडून गेली रे लेका. हे आजी असं नको गो सांगू, माझी माई जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगायची माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा, एका दिवसासाठी जायची तरी एवढी समजवायची, प्रत्येकाला सांगायची माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा. आणि आजी तू म्हणते माझी माई आम्हाला कायमची सोडून गेली, कोणाच्या भरोशावर आणि कोणाच्या विश्वासावर गे माई सांग ना. दादा ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. खिशात 1 रुपया नाही, घरात 2 तरुण मुली असाव्यात, त्या बापाला विचारावं पैशाची किंमत काय आहे, 2-2 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही या आणि त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारावं पाण्याची किंमत काय आहे. तसं ज्याला मायच नाही त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. काही ना ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं दादा, ज्याचं जडतं त्यालाच कळतं. महिला मातांना पण अनुभव असेल, जोपर्यंत माहेरमध्ये मायबाप हयात आहेत ना प्रवीण बाबा, जोपर्यंत मायबाप हयात आहे ना तोपर्यंत सासरवरनं बाई जाते ना पिशवीमध्ये 1 साडी परकर घेऊन जाते. मायबाप हयात असतील ना इकडनं सासरमधनं निघते ना 1 साडी परकर घेऊन जाते, पण मायबाप हयात असतील तर 2 हातात पिशव्या भरून आणते, समजावं या पुरीचे मायबाप हयात आहे. आणि जर घरून निघायच्या वेळेस फक्त साडी परकर घेऊन गेली आणि तिकडनं पिशवीमध्ये साडी आणि परकरच घेऊन येत असेल, समजावं, विचारायची गरजच नाही मायबाप हयात आहे का, समजावं त्या पुरीचे मायबाप नाही आहे. ज्याची माई गेली ना त्याला कळतं ते दुःख काय असतं. कदाचित जो रविकिरण महाराज तुम्हाला कीर्तनातून 2 तास हसवतो ना, जो रविकिरण महाराज विनोदात कीर्तन करून तुम्हाला 2 तास हसवतो, कदाचित त्याला एकांतमध्ये येऊन भेटा. रविकिरण महाराज तुम्ही एवढे आनंदित राहतात, एवढे हसवतात नाही दादा. माझी ही माई गेली आणि सांगू का तुम्हाला, माईसारखं निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती जगात कोणी भेटत नाही. कार्यक्रम करून जर जायचो ना 2 वाजेला 3 वाजेला जरी पोचायचो तरी माझी माई बसलेली असायची. गेल्या गेल्या मला बघितलं का माझ्या माईचा पहिला प्रश्न असायचा, रवी जेवलास का बाळा? हो गाई, लोक पुढच्या लेखागत जेव घालतात ग, तरी मायला विश्वास नाही. 2-2:30 वाजेला उठून मला विचारायची, बाळा जेवण करून आलायस की स्वयंपाक लावू? 2-2:30 वाजेला आपल्यासाठी स्वयंपाक करणारी माय ज्या लेकराची जाते ना त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. पुन्हा सांगेल, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं त्यालाच कळतंय. 2 लेकरं रडत होते, आजी माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि तू सांगते माझी माय आम्हाला कायमची सोडून गेली, कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर गे माय. दादा तो दारुड्यानं ते वातावरण बघितलं, माझ्या बायकोनं महामुळे आत्महत्या केली. तोही झोपेतून उठला, शेतीचा मार्ग धरला, त्यानं विहिरीत उडी मारली, त्यानं ही आत्महत्या केली. दोघंही मेले, पण लेकरं अनाथ झाली. आणि ज्या लेकरांचे माईबाप गेले त्या लेकरांना विचारा महाराज ते दुःख काय असतं. ऐका ना, ज्याची माई गेली तो पोरगा फक्त रडू शकतो. जोपर्यंत हयात असतात तोपर्यंत सेवा करून घ्यायची, गेल्याच्या नंतर फक्त पश्चाताप, मग रडून काही उपयोग होत नाही. माझी माय गेल्याच्या नंतर माझ्या मुखातून नेहमी एकांतमध्ये मी माईला आवाज देतो, माईला बोलवत असतो. काय? माईला आवाज देतो, हे 6 वर्षाची मुलगी 8 वर्षाचा मुलगा, दोघं रडत होते. माय तर गेलीच गेली, पण बापानं सुद्धा आत्महत्या केली. दादा दोघंही मेले. कशामुळे हो काका? कशामुळे? फक्त दारूमुळे. दादा दारूमुळे पोरं अनाथ झाली, बायकोला मरावं लागलं, पतिव्रता बायकोला सुद्धा दारूमुळे मरावं लागलं, आणि स्वतःचाही जीवनाचा अंत करून घेतला. एंड ऑफ द लाईफ म्हणजे जीवनाचा अंत करून घेतला. पण दादा मरण्याच्या आधी एकदा आपल्या लेकरांना डोळ्याच्या समोर ठेवायचं, जर मला आत्महत्या करायचं असेल तर माझ्या लेकरांचं काय, कारण मायबाप शिवाय निस्वार्थ प्रेम करणारा जगातलं कोणीच नसेल. जोपर्यंत मायबापा तोपर्यंत ठीक आहे, मायबाप गेले की जगच सुनवतो महाराज, नाही का? मरणं सोपं आहे, पण मागच्या लेकरांचा विचार करायचा. मग
पोळ्याचा सण होता. 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. पोळ्याचा सण आहे. 8 वर्षाचा पोरगा तो मारका बैल घेऊन गल्लीतून फिरत होता. तो बैल त्या 8 वर्षाच्या लेकराला मारायला येत होता. तो पोरगा जीव घेऊन पडत होता. अजून पडत पडत यायचा. पुन्हा बैलाची दोरी धरायचा. पुन्हा बैलाची दोरी धरायचा. अजून तो बैल मारायचा. अजून पडत पडत जायचा. पुन्हा बैलाची दोरी धरायचा. असे टोपीवाले बाबा 7-8 बाबा बसलेले होते. एका बाबानं सांगितलं, का रे का बाडू, अरे तो बैल तुला मारेल, त्याचं शिंग तुला लागेल, कदाचित त्याची जखम होईल, तुला लागेल ना बाळा, काहून त्या बैलाच्या मागे धावतोय? अरे तो बैल तुला मारायला येतोय. त्या 8 वर्षाच्या पोरानं सांगितलं, बाबा हा बैल मी हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही हो. हा बैल मी हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा. आज पोळ्यासारखा सण आहे. तुमच्या घरामध्ये तुमची कोणीतरी मोठी व्यक्ती असेल जी पुरणाची पोळी बनवत असेल. पोळ्यासारखा सण आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणाची पोळी बनते, पण माझ्या घरामध्ये पुरणाची पोळी बनवणारी मायच नाही. हा मारका बैल हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा. हा बैल एवढ्यासाठी घेऊन फिरतोय की माझी 6 वर्षाची बहीण आहे. प्रत्येक घरामधनं पुरणपोळीचा तो सुगंध नाकापर्यंत येतोय. माझ्या घरात पुरणाची पोळी नाही. हा मारका बैल घेऊन फिरतोय. कोणी ताई माईला वाटेल की हा नंदीची पूजा करायला पाहिजे. एखादी ताई त्या नंदीची पूजा करेल, गाजबरपुरी त्या नंदीला खाऊ घालेल, तेव्हा गाजबरपुरी मला पण देईल. आणि तेवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय बाबा, हाऊस म्हणून नाही हो. दादा, त्या लेकरांना विचारा मायबाप गेल्याचं दुःख काय असतं. हो, कारण ज्याचे आहेत त्याला कळत नाही. ज्याचे मायबाप आहेत त्याला कळत नाही. ज्यांचे नाहीत त्यांना विचारा मायबाप गेल्याच्या नंतर काय. काही लोकांना बापाचं व्हॅल्यूच नाही. बाप आपल्यासाठी म्हणजे एक माझ्या बापाला काही कळत नाही. माझ्या मित्रांमध्ये उभा राहिलो तरी माझा बाप येऊन उभा राहतो. माझा बाप आला की मला लाज वाटते. काही पोरांचा प्रश्न असतो, पर दादा बाप सारखा निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती जगात कोणीच नसेल. हो, हे माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. व त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगड जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसंच होतया, मला कसंच होतया, कोणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माय बाप दोघांना जावं लागलं दादा. कशामुळे हो? मला फक्त याच्यातून आजचा संदेश हाच असेल की दादा दारू एवढा सत्यानाश करते की एक लेकराची माय चोरतो दारू, एक लेकराचा बाप हिरावतो. म्हणून सगळ्या तरुणांना माझी विनंती असेल, माझ्या हिंदू बांधवांना, की दारूपासून लांब राहा. आणि ज्यांना तरुण भावांना वाटतं की मी दारू पिलीच पाहिजे, तर भैया मी तुझ्या धर्माचा आहे म्हणून मला हक्कानं बोलायला आवडेल. जर तुला दारू प्यावी वाटत असेल तर नक्कीच दारू पी, पण कोण्या गरीबाचं पुरीचं नशीब फोडू नकोस. हा, कारण या दारूच्या पायी, व्यसनाच्या पायी 20-22 वर्षाच्या तरुण पोरी विधवा बसलेल्या आहेत महाराज. या दारूच्या नादात तरुण लागले म्हणून. काही पोरं विमल खातात. विमल खाणाऱ्या तरुण भावांना मला सांगावं वाटतं, विमल खाल्ल्याच्या नंतर काय पाहिजे होते. तुम्ही विमल खा आणि दगडावर थुंकून या. महिनाभर दगडावरचा दाग जात नाही. कल्पना करा तुम्हाला पेपडास ना काय हलवतच होते. हा हा, आणि ज्यासले वाटत मला दारूशिवाय चित लागत नाही भाऊ, पुढीशिवाय राहावत नाही. सरळ लग्न करू नका. कोण गरीब न पोरणं नशीब फोडू नका. कारण तुम्ही लगीन करीन कमी वयमा मर जातात. तरुण पोरी विधवा वय जातील. मरेलवर ब्याकू बाऊसले माय बापाले कस का तुमले ईर बसाडा ना कुवारात मरीचा पडका मग कुणा फेकायचा. सीधा सल्ला देस मी कोणले बी. हा, सगळ्यात